किती छान सांगितलं काकांनी की स्तवन म्हणजे अर्थातच जे गुरुचरित्र आहे. आणि मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं, काकांनी एक शब्द वापरला की दादांचं हे काय हेतू आहे असं विचारायचं. म्हणजे किती विनम्रता त्यांनी लिहिलंय. दासानुदास त्या प्रस्तावनेमध्ये रामानंद महाराजांनी लिहिलं आहे दासानुदास. तर त्यांच्या आपण चरणधुळीचीही आपली पात्रता नाही, परंतु तरीही त्यांनी आपल्या सर्वांना प्रेमाने बांधून ठेवलं आणि कायम कृपा कटाक्ष देऊन सर्वांना कृपांकित केलं असे आपले सद्गुरू. आणि सद्गुरू भक्तराज महाराजांची ही स्तवन मंजरी दादांनी सर्वांना आवर्जून आपल्या पर्समध्ये आणि रोजच्या वाचनामध्ये ठेवायला सांगितले. तर आता मी आदरणीय जोग काकूंना विनंती करते की स्तवन मंजरीबद्दल त्यांच्या अनुभूती त्यांनी आम्हाला सर्वांना सांगावी. हरिओम तत्सत. आता जे काही अनुभूती सांगणार आहे त्या खरोखर परमपूज्य बाबांच्या आणि दादांच्या कृपेने आणि आशीर्वादाने सांगणार आहे. ह्या स्तवन मंजिरी लिखाणाच्या जी प्रथम देवदिवाळीच्या दिवशी लिहिली आणि पूर्ण झाली, त्या देवदिवाळीचे 2 अनुभव किंवा अनुभूती आमच्या जीवनात शेवटपर्यंत लक्षात राहते अशा आहेत. सगळ्यात त्यांनी पूर्वी फोन इतके कॉमन होते. बाबांनी देह 95 मध्ये ठेवला. ही जवळजवळ गोष्ट 1992ची असावी. आमच्याकडे देवदिवाळी म्हणून कुळधर्म आहे आणि त्याच्यात एक ब्राह्मण बोलायला सांगतात. बाबा इंदोरला होते म्हणून आम्ही विचार केला की आताची बाबांना सांगू आणि त्यांच्याबरोबर 8-10 लोक येतात. त्यांना सांगितलं आणि तेव्हा फोन कॉमन असल्यामुळे आमच्याकडे बदली मालकांकडे फोन होता. ते यायचं हो म्हणाले आणि सकाळपासून अंतःकरणापासून की आज बाबा येणार म्हणून आमची सगळी तयारी झाली. आणि आमच्याकडे 5 नैवेद्य असतात. तर 5 नैवेद्यातला एक आता आम्ही आणणार. बाबांच्या नावाने करतो, एक धाडणीच्या नावाने करतो. मी यांना म्हटलं आपण आधी नैवेद्य करून घ्यायचे का? बाबा आले की इतकी घाई करतात की ते सुचूच देते. त्यामुळे नाही, त्यांना येऊन जाऊ दे. ठीक आहे म्हटलं. आणि त्यांनी मग निरोप पाठवून दिला की मी काही येत नाही, मी रामलीला पाठवतो. मी तर माझा इतका संताप झाला की सकाळपासून हे येणार म्हणून आपण इतकं मनापासून केलं आणि यांनी एका क्षणात सांगून दिलं की मी येत नाही. बरं, फोन वरती होते कॉमन नसल्यामुळे त्यांच्या सुनेने फोन दिला की बाबा काही जेवायला येत नाहीये आणि दादा येतात. मग शेवटी आम्ही नैवेद्य केले आणि शेवटचा नैवेद्य अक्षरशः आम्ही इतक्या संतापाने बाबांसमोर ठेवला की घ्या हा प्रसाद. आणि त्याच क्षणी वरतून फोन आला की बाबा जेवायला यायला निघाले. अजून पण म्हणजे मला ही गोष्ट शेवटपर्यंत नाही विसरू शकत. ते आल्याबरोबर पाणी चढता ते म्हणाले तुमच्या नैवेद्याचा वास आम्हाला इथपर्यंत पोचला तर यावं लागलं. मला खरंच कल्पना होती की आणि परत सांगितलं ते की रागाने किंवा विश्वासाने म्हटलं जाईल असं नाही, पण त्या दिवशी मी खरंच ते येणार नाही. त्यांनी एका सेकंदात आपल्याला केलं. अत्यंत संतापलेले आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की वास पोचला म्हणजे पोचला नैवेद्य आपला. अच्छा, नंतर ते जाता काय म्हणाले की म्हणजे माझ्या मनात ते 4 आश्रम नवीन होता. डबा कसा पाठवायचा, काय पाठवायचा, आमची त्याच्याबरोबर डबा पाठवून द्या. डब्यात काय पाठवायचा, आश्रमात इतके लोक आल्यावर म्हणाले मग प्रश्न पडतो ना की डबा काय पाठवायचा, कसा काय, सगळं दाखवलं. आणि मग यांना म्हणाले की मी नाही येणार सांगितलं तो काही बोलला नाही ना म्हणून मी येऊन गेलो. बरं, त्याच्यानंतर ते म्हणाले की मी तुमच्या घरात नाही का, मला असं अडकवू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा ही स्तवन मंजिरी झाली तेव्हा मी बाबे काकांना विनंती केली तुम्ही इतके सगळी चरित्र लिहिता एखादं लेखन आपल्या घरी करा. त्यामुळे ठीक आहे, बाबाची स्तवन मंजिरी तुमच्या घरी. आज 24 तारीख आहे ना.
23ला रात्री ते आमच्या घरी आले आणि 24 पासून स्तवन मंजिरीचं लिखाण सुरू झालं. आज त्या गोष्टीला खरंच 25 वर्ष होतात. त्यांना मी म्हटलं होतं की माझी अशी इच्छा आहे की या निमित्ताने दादाने राहावं आपल्या इथे. त्यामुळे ठीक आहे, मी सांगतो दादांना. आणि 2 दिवस दादा आपल्या इथे राहिले, मुक्काम आले होते. तर त्यांनी सांगितलं की मी लिखाण सुरू केल्यापासून मी घराच्या बाहेर पडणार नाही. आमच्या इथे समर्थ मठ म्हणून जवळ संस्थाने तिथले लोक आले म्हणजे आम्हाला त्यांना भेटायचं. तर त्यामुळे मी त्यांना इथे लिखाण पूर्ण करायच्या मी जिल्हा उतरणार नाही. ते लोक आले, भेटले सगळं. 24-25 त्यांनी जसं माझी लेखणी चालते तसं मला म्हणून उभ्या वाचता काकांनी सांगितलं तसं उभ्या आणि मी लिखाण केलं. आणि प्रतिपदेच्या दिवशी फक्त ते 10 ओळी म्हणजे उभ्या लिहायच्या सोडल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी ते पूर्ण केलं चरित्र. आमच्या इथे कुलधर्म होता म्हणून परत प्रतिपदेचा मी पूर्ण स्वयंपाकात बिझी होते. ते म्हणते आता दादा होतेच. दादांचं त्यांचे मंगलस्थान आपल्या घरी झालं, पूजा झाली, पाद्यपूजा झाली. आणि ते म्हणे की आता ही स्तवन मंजिरीचं वाचन करायचं. तर दादा ते बसले, मला म्हणे नाही तुझा स्वयंपाक सकाळ बाजूला जातो, तो आधी इथे बसून ही स्तवन मंजिरी ऐक. माझं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. सगळं मला घरातलं काम दिसत होतं. आणि जसं हा शेवटचा भाग आला बाबांच्या समाधीचा, तर दादा आणि काका दोघांच्या डोळ्यात म्हणजे अक्षरशः पाणी वाहत. मला लक्ष नसल्यामुळे मला त्याचं काही गम्यच नव्हतं. आता जेव्हा आपण बसतो तेव्हा ते खरोखर शेवटचा एरिया वाजवला मी इतके काय जाते ना, इतकं काय पाणी येते डोळ्याला. आणि तो खरोखर म्हणजे तेवढाच नाही झाला, पाठ तेवढाच झाला. तर तेव्हा दादांनी प्रत्यक्ष नेले की बाबा तिथे होते हे मी अनुभवलं. तर जे बाबांनी म्हटलं होतं मी तुमच्या घरात नाही का, खरोखर त्यांनी ती साक्ष दिली. आणि बरं तसं काका म्हणाले की ते मला उभ्यास पुरवतात, तसं ज्ञानेश शास्त्रींचं चरित्र पाटील काकांनी लिहिलं. मोघे साहेबांच्या घरी बसून बेडकर महाराजांचे शिष्य मोघे साहेब, ते म्हणे मी ज्ञानेश शास्त्रींचं चरित्र लिहित होतो. आणि लिहिता लिहिता मला वाटतं ह्यावेळेस त्यांचं काही किती असावं. तर म्हणे मला दिसला अण्णा त्यांचा जिना सोडून वर आले आणि मला म्हणे तेव्हा आम्ही 9 वर्षांनी होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आजकालच्या पूर्ण भक्त लोकांना सांगायचं आहे. एकदा गावाला जायचा प्रसंग निघाला तर दादांनी त्या घरी का सगळे त्यात घेतलं का सगळं सामान हेमावेली पंचबाईंना स्तवन मंजिरी ठेवली. हे आपल्या सगळ्यांचं रक्षा कवच. तर हे प्रत्येकाने आपल्या विचार जवळ नेहमी कायम ठेव. हरिओम. हरिओम.